नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचे एमके कोचिंग क्लासेसमध्ये। 8 क्लासचा एक्सपान्शन फॉर्म्युले हा चॅप्टर पाहत आहोत। ह्याच्या अगोदर आपले 9 लेक्चर कंप्लीट झालेले आहेत। हे आपलं 10th लेक्चर आहे आणि ह्याच्यामध्ये आपण पुढे नेक्स्ट जो काही 9 लेक्चरमध्ये जो पार्ट झालेला आहे त्याचा पुढला भाग आपण घेणार आहोत। ह्याच्या अगोदर जर तुम्ही एमके कोचिंग क्लासेस या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला काय करा, तुम्ही सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा आणि त्यांना पण आवर्जून सबस्क्राइब करण्यासाठी सांगा, ठीक आहे। आणि तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ हे पण कमेंट करून कळवा, ठीक आहे। समजते का नाही मी शिकवलेले हे पण कळवा आणि तुम्हाला जर काही लँग्वेजचा प्रॉब्लेम येत असेल, काही समजण्यास प्रॉब्लेम येत असेल तर ते पण तुम्ही काय करू शकता, कमेंट करून कळवा। कारण जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही की तुमच्या काय समस्या काय आहेत। त्यासाठी तुमच्या जे काही समस्या असतील, काही प्रॉब्लेम असेल, समजत नसेल तर त्यामुळे काय करा, तुम्ही कमेंट करा, ठीक आहे। चालेल, तर आपण काय करूया, तर हा फॉर्म्युला आपण a + b + c स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर + b स्क्वेअर + c स्क्वेअर + 2ab + bc + ca हा फॉर्म्युला बघितलेला आहे आपण मागच्या क्लासमध्ये। फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा आपण सांगितले, तर ह्या फॉर्म्युल्यावर आपल्याला एक एक्झाम्पल पाहायचं आहे। तर एक्सपांड का आहे, a प्लस म्हणजे p + q + 3 आहे। तर ह्या फॉर्म्युल्यानुसार तुमचा हा a आहे, तुमचा b आहे आणि हा c आहे। ह्या फॉर्म्युल्यानुसार कसं काय करायचं तुम्हाला सोडवायचं आहे। तर पहा सोल्यूशन हे सोडवणार सिंपल आहे। तर तुमचं एकदा लिहून घ्या, p + q + 3 हा चा स्क्वेअर। तुमची a ची किंमत काय आहे तर p आहे, b ची किंमत किती आहे तुमची q आहे आणि c ची किंमत काय आहे 3 आहे। फक्त ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही a च्या जागी ह्या किमती पुट केल्या तरी तुम्हाला आन्सर येऊन जाईल। तर आता पाहू आपण, a चा स्क्वेअर म्हणजे p चा स्क्वेअर + b चा स्क्वेअर म्हणजे q चा स्क्वेअर + c चा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर, ठीक आहे। त्याच्यानंतर +2 कॉमन आहे तुमच्या सगळ्या याच्यामध्ये, का आहे सगळ्या याच्यामध्ये तुमचा 2 कॉमन आहे। 2 कॉमन काढू शकता तुम्ही किंवा तुमच्या मनावर 2 कॉमन काढू शकता किंवा डायरेक्टली 2ab 2bc 2ca असे लिहू शकता तुम्ही। तुमच्या मनावर जसं करायचं तसं करू शकता तुम्ही। 2 कॉमन काढा, वाटलं तर काय करा तुम्ही डायरेक्टली हाच फॉर्म्युल्याला तुम्ही 2ab 2bc + 2ca असे लिहू शकता। हा 2 कॉमन आहे, कसं लिहू शकता तुम्ही, वाटलं तर काय करतो मी हाच फॉर्म्युल्याला ह्याला मॉडिफाय करून लिहू शकतो तुमच्या मनावर। कारण नंतर तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय बी करावं लागेल, त्यासाठी तुम्ही काय करा, हा फॉर्म्युला असा पण लिहू शकता ह्याला किंवा असे लिहा 2ab + 2bc + 2ca, ठीक आहे। ca आहे, ठीक आहे, हा ca आहे, असंही लिहू शकता। मग मी काय केलं, 2 न तुम्ही जे आहे आपण 2 कॉमन काढला होता आणि ab + bc + ca लिहिलं होतं, कसंही करू शकता। तर 2 आपण ठेवून टाकू डायरेक्टली ते करू, नंतर पुन्हा मल्टिप्लाय कशाला करत बसू। हा 2 आहे तर तुमचा काय आहे 2ab, हे काय आहे तुमचा p आहे आणि b आहे तुमचा q, हा q आहे, ठीक आहे। pq 2pq प्लस तुमचा काय असेल 2pq, त्याच्यानंतर तुमचा +2 bc आहे तुमचा bc, b का आहे q आहे आणि c आहे तुमचा 3। तर काय करतो मी 3 ला ह्या मल्टिप्लिकेशनमध्ये ब्रॅकेटमध्ये टाकतो, हा नाहीतर इकडे लिहावं लागेल, नाहीतर तुम्हाला कळणार नाही, 23 होईल, ठीक आहे। तर ब्रॅकेटमध्ये टाकायचं, याचा अर्थ काय मल्टिप्लिकेशनमध्ये आहे। ब्रॅकेटमध्ये जरी नाही टाकले असलं तर q × 3 असेल, या ब्रॅकेटमध्ये टाकलेले सेफ राहील, ठीक आहे। त्याच्यानंतर प्लस तुमचा 2ca आहे, c काय आहे तुमचा 3 आहे, तर 3 मल्टिप्लिकेशनमध्ये लिहा किंवा ब्रॅकेटमध्ये लिहा आणि a तुमचा p आहे, ठीक आहे, p असंही लिहू शकता तुम्ही, ठीक आहे। लिहिताना तुम्ही व्यवस्थित लिहा, कारण ह्याच्यामध्ये जर मल्टिप्लिकेशनचं साईन देण्यात गेलं तर ह्यात तुमचा 23 होईल, आन्सर चुकेल तुमचं, ठीक आहे। तर ह्याला सोडा तुम्ही, तर p चा स्क्वेअर p स्क्वेअर + q स्क्वेअर + 3 चा स्क्वेअर काय तुमचा 9 + 2pq + 2 × 3 एका डायरेक्टली करून टाका तुम्ही, 2 × 3 काय तुमचा 6q होईल तुमचा, + 2 × 3 6p होईल, ठीक आहे। तर तुमचा हा 6q झालेला आहे, हा 6p झालेला आहे, त्याच्यानंतर इथं 2pq राहिलेला आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्ही याला काय सॉल्व करू शकता का, ह्याला नंतर काय सॉल्व करायची आवश्यकता नाही, हेच तुमचं काय आहे फायनल आन्सर आहे, ठीक आहे। चालतं, इथपर्यंत काय अडचण आहे का तुम्हाला, नाही। ह्याला जर थोडंसं व्यवस्थित लिहायचं असेल तर काय लिहू शकता तुम्ही, लिहायचं असेल तर p स्क्वेअर + q स्क्वेअर + 2pq + 6q + 6p आणि ह्या 9 ला तुम्ही वाटलं तर काय करू शकता लास्टला लिहू शकता, ठीक आहे। असं ठेवलं तर चालते, काही प्रॉब्लेम नाही, किंवा याला लास्टला लिहायचं असेल तर लिहू शकता। हा p स्क्वेअरला p स्क्वेअर + q स्क्वेअरला q स्क्वेअर, ह्या 9 ला मी काय करतो लास्टला लिहितो, ह्या बाकीच्या टर्म घेऊन येतो अगोदर। हा 2pq + 2pq + 6p + 6q, हा 6q आहे, त्या जागी अगोदर p लिहू आपण,
हा 6p लिहू, कारण 6pच्या नंतर q येतो, तर q प्लस 9ला 9. हे तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, असंही लिहिलं तर चालेल. हे बी तुमचं राईट आन्सर आहे, हे बी राईट आन्सर आहे. इथपर्यंत लिहिलं तरी चालते, ते लिहिलं तरी चालते. थोडंसं आपण हे थोडंसं काय केलेलं व्यवस्थित लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर जसं ABCDच्या क्रममध्ये आहे का नाही, अगोदर A येतो, नंतर B येतो, नंतर C येतो, तसं म्हणजे p² q² टर्म लिहून घेतले. त्याच्यानंतर 2pq, त्याच्यानंतर 6p, त्याच्यानंतर q येतो 6q, त्याच्यानंतर मग 9 असे टर्म वगैरे लासलेले आहेत. तर हे झालेलं आहे. ह्याच्यानंतर आपण बाकीचे काही एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे, हे मी मिटवतो. पहा, लक्ष द्या. तर क्वेश्चन नंबर 2 लिहिलेला आहे आणि हा क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये कसं दिलेला आहे, फिल इन द काही बॉक्स दिलेले आहेत आहे का ना, फिल इन द बॉक्स करायचं तुम्हाला. त्या बॉक्समध्ये अप्रोप्रिएट नंबर व्हॅल्यू काय जे येईल ते लिहायचं आहे तुम्हाला. तर मी ते सगळे बॉक्स वगैरे असं काढणं आपल्याला याच्या बोर्डवर शक्य नाही. ठीक आहे, तर मी काय करतो, तुम्हाला डायरेक्टली हा क्वेश्चन सोडून दाखवतो आणि जिथं जिथं क्वेश्चन सोडवल्यानंतर तुम्हाला जे जे टर्म येतं त्यात तुम्ही काय करा, फिलअप करून टाका. ठीक आहे, तर ह्या डायरेक्टली आपण क्वेश्चन पूर्णपणे सोडून दाखवतो मी तुम्हाला. तर याचं सोल्युशन काय असणार आहे, सोल्युशन इज इक्वल टू तुमचं पहा जशाच तसं एकदा मी काय करतो, क्वेश्चन लिहून घेतो. 2p प्लस 3m प्लस 4n हा क्वेश्चन लिहिलेला आहे, हा 4n. ठीक आहे, तर 4n ला 4n चा स्क्वेअर आहे. तर आपला फॉर्म्युला काय सांगतो, डायरेक्टली मी याच्या पुढेच लिहितो डायरेक्टली. ठीक आहे, तर याचा हा फॉर्म्युला काय सांगतो तुमचा, a². हा तुमचा 2p काय आहे, तुमचा a आहे. इथं वाटलं तर लिहितो मी तुमचा a ची किंमत काय आहे, इथं तुमचा 2p आहे. b म्हणजे तुमचा 3m आहे आणि c तुमचा इथं लिहितो मी, c काय आहे तुमचा 4n आहे. वाटलं तर तुम्ही काय करा, ह्या व्हॅल्यू पुट करा या फॉर्म्युल्यामध्ये आणि सोडवा. तर आता काय करतो मी, a² म्हणजे ह्या सगळ्यांचा स्क्वेअर आहे. a² म्हणजे काय तुमचा 2pचा स्क्वेअर. थोडं काळजीपूर्वक सोडवा, कारण थोडंसं एवढं जास्त टर्म असल्यामुळे तुमचं चुकू पण शकते. थोडंसं लक्ष द्यावं लागेल तुम्हाला बारकाईनं. ठीक आहे, तर हे झालं तुमचा 2pचा स्क्वेअर प्लस b² म्हणजे तुमचा 3mचा स्क्वेअर प्लस c² म्हणजे तुमचा 4nचा स्क्वेअर. तर इथपर्यंत a प्लस b प्लस c² केलं आहे, प्लस त्याच्यानंतर तुमचं सगळ्यामध्ये 2 आहे. हा 2 फॉर्म्युल्यामधला आहे. हा ab म्हणजे तुमचा काय असेल, a तुमचा आहे 2p आणि b काय आहे तुमचा हा 3m. तर 2ab झाला. त्याच्यानंतर 2bc आहे, प्लसला प्लस 2b काय आहे तुमचा हा 3m आहे आणि c आहे तुमचा 4n. त्याच्यानंतर प्लस तुमचा काय आहे, प्लस 2ca 2c काय आहे तुमचा 4n आणि a काय आहे तुमचा 2p. तर हे सगळं मी काय केलं, फॉर्म्युल्यानुसार ज्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या ह्या फॉर्म्युल्यानुसार ह्या व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत. तर तुम्ही पण पुट करायचं ना. आता ते फॉर्म्युल्याचं काम संपलं. आता काय करा, थोडं लक्ष द्या आणि याला सोडवा. तर मी काय करतो, इथून लिहायला सुरू करतो, बोर्डवर जागा कमी पडेल आपल्याला. 2p² म्हणजे 2चा स्क्वेअर तुमचा किती होईल 4 आणि pचा स्क्वेअर p², 4p² झालेलं आहे आपलं हे. ठीक आहे, त्याच्यानंतर 3m², 3चा स्क्वेअर तुमचा किती होईल 9 आणि mचा स्क्वेअर तुमचा m², 4n², 4चा स्क्वेअर 16 आणि nचा स्क्वेअर n² प्लस 16n² प्लस ह्या 2 प्लस त्याच्यानंतर काय करा, हा 2 × 2 4, 4 × 3 तुमचा किती होईल 12. ह्या तिघाचं मल्टिप्लिकेशन आहे 2 × 2 4, 4 × 3 12. तर 12 झालेला आहे तुमचा प्लस 12 आणि बाकी इथं काय राहिलं तुमचा p आणि m. तर याला मी लिहितो mp, pm. हा ठीक आहे, mp लिहा किंवा pm लिहा एकच होते तुमचं आहे का नाही mp. कारण mp लिहिलं तर जरासं चांगलं, कारण काय करायचं तुम्ही लिहिताना थोडंसं लक्ष द्यायचं. असं तर पहा, तुमचं काही लिहिलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही याला mp लिहा किंवा pm लिहा, कारण ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन सेम येते. लिहिताना आपण काय करायचं, पहिल्यांदा छोटा नंबर छोटा अगोदर जो लेटर येतो तो पहिल्यांदा लिहायचा, नंतर जे लेटर येते ते नंतर लिहायचं. ठीक आहे, तर काय लिहू त्याला आपण mp लिहू 12mp. 12mp कसा आलेला आहे आपला 2 × 2 4, 4 × 3 12 आणि हा mp. त्याच्यानंतर प्लस, तर हा काय लिहायचा आपल्याला 2 × 3 तुमचा 2 × 3 6, 6 × 4 तुमचा 6 × 4 24, 2 आणि 2 × 3 6, 6 × 4 किती होतील तुमचे 6 × 24. ठीक आहे, बरोबर आहे. आणि mn आहे तुमचा, काय आहे mn 24mn. 24mn कसा आला तुम्हाला कळलेलं आहे. 24mn याला सोडवल्या. ह्याला पहा प्लसला प्लस 2 × 4 × 2, 2 × 4 8, 8 × 2 16 आणि तुमचा काय झालेलं आहे np. काय आहे तुमचा np,
एन पी राहिलेला, हा एन आहे, ठीक आहे, हा काय आहे तुमचा एन आहे, ठीक आहे, एन पी. चला तर आता काय करा, तुम्ही याला डायरेक्टली तुम्ही सोडवलेलं आहे, याच्यामध्ये काही एकत्रित करता येते का तुम्हाला? काही एकत्रित करता येत नाही. ह्याच्यामध्ये काही कॉमन काढता येते का तुम्हाला? काही कॉमन काढता येत नाही. तर हेच तुमचं काय असेल मग आता फायनल आन्सर असेल तुमचं. ह्याच्यानंतर तुम्हाला काही सोडवता येत नाही, ठीक आहे. तर हे तुमचं फायनल आन्सर झालेलं आहे. याला तुम्ही सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्हाला याच्यातनं काही कॉमन बिमन निघणार नाही, कारण इथं 9 आहे, सगळ्यामध्ये 2 आहे इकडं, आणि इथं 9 असल्या याच्यात 2 नाही आहे, त्यामुळे काही काढता येत नाही. तर त्यामुळे हेच तुमचं फायनल आन्सर आहे. तर तुम्ही काय करा, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत जशा दिल्यात मागं पुढं असू शकतात, तर ह्या व्हॅल्यू तुम्ही काय करा, तर फिल इन द बॉक्समध्ये फिल करा. तर हा क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे. ह्याच्यानंतरचं आपण काय करू, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, ठीक आहे. तुमची काय आहे, प्रॅक्टिस सेट पाहूया, प्रॅक्टिस सेट 5.4 पाहूया, ठीक आहे. हे मी मिटवतो, पहा, लक्ष द्या. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 5.4 पाहतोय. लास्ट प्रॅक्टिस सेट आहे तुमचं ह्या चॅप्टरमधला, प्रॅक्टिस सेट 5.4. आणि हा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, a+b+c² हा फॉर्म्युला मी ते लिहून ठेवलेला आहे. आणि ह्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला पहिला क्वेश्चन एक्सपांड म्हणून आहे, त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे 2p + q + 5² हे सोडायचं आहे तुम्हाला. तर सोडूया आपण. पहा सोल्युशन, तुमचं सोल्युशन काय असणार आहे. सोल्युशन पहिल्यांदा काय करा, तुम्ही जसं तसा क्वेश्चन काय करा, लिहून घ्या जे दिलं आहे ते क्वेश्चन, आणि त्याच्यानंतर सॉल्व करायचं आहे तुम्हाला. तर काय आहे तुमचा क्वेश्चन, 2p + q + 5 हा क्वेश्चन दिलेला आहे, चा स्क्वेअरला स्क्वेअर इजिकल टू, तुम्हाला ए ची किंमत काय, इथं ए ची किंमत ह्याच्यामध्ये 2p आहे, त्याच्यानंतर बी ची किंमत काय आहे तुमची q आहे, आणि सी ची किंमत इथंच लिहितो वाटलं तर सी ची किंमत 5 आहे. तर ह्या किमती काय करायचं, पुट करायचे, ठीक आहे. तर मी सोडवतो. हा a² b² + c², a² म्हणजे 2p चा स्क्वेअर असेल, प्लस b² म्हणजे q चा स्क्वेअर असेल, डायरेक्टली लिहितो, प्लस c² म्हणजे 5 चा स्क्वेअर असेल तुमचा, प्लस तुमचा 2ab म्हणजे 2, हा ab काय असेल तुमचा, a आहे तुमचा 2p आहे, आणि b का आहे तुमचा q आहे. त्याच्यानंतर प्लस 2 तुमचा काय bc म्हणजे b का आहे तुमचा q आहे, आणि c आहे तुमचा 5, प्लस 2ca, c का आहे तुमचा 5 आहे, ह्या दोघांचा अर्थ मल्टिप्लिकेशन होतो या दोघांमध्ये, आणि त्याच्यानंतर तुमचा a काय आहे 2p आहे. तर हे अशा प्रकारे फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्या, a² + b² + c² + 2ab + 2pc + 2ca ह्या किमती टाकलेल्या आहेत, आपण पुट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर ह्याला सोडवा. आता ह्याला सोडवला 2 चा स्क्वेअर तुमचा 4 येईल, आणि p चा स्क्वेअर p² + q² ला q² + 5 चा स्क्वेअर 25 प्लस 2 × 2 4 आणि pq हा pq झालेला आहे, प्लस हा तुमचा काय आहे 2 × 5 10 झालेला आहे तुमचा, 2 × 5 10, q ला q प्लस 2 × 5 10, 10 × 2 20 p आहे लास्टला, ठीक आहे. तर ह्याला सोडवल्यावर हे मिळालेलं आहे तुमचं. तर याच्यानंतर तुम्ही याला काय व्यवस्थित लिहू शकता का, काय करा, ह्या 25ला काय करा तिकडे लिहा, याला थोडंसं सिम्प्लिफाय करून लिहा, म्हणजे हेच फायनल आन्सर आहे. हा 4p² ला 4p² लिहा, q² ला q² लिहा, प्लस त्याच्यानंतर काय करा तुम्ही 4pa लिहा, 4pa लिहा, प्लस त्याच्यानंतर 20p लिहा, त्याच्यानंतर 10q लिहा, त्याच्यानंतर प्लस तुमचा 25. काय केले मी थोडंसं सिम्प्लिफाय करून लिहिले, 4p² + q², त्याच्यानंतर हा 4pa लिहिलेला आहे, त्याच्यानंतर हा 20p लिहिलेला आहे, त्याच्यानंतर हा राहिला होता 10q राहिला होता प्लस, आणि त्याच्यानंतर लास्टला 25. म्हणजे ह्याच्यात काही फरक नाही, फक्त याला सिम्प्लिफाय करून लिहिलेलं आहे. तर हेच का आहे तुमचं, हेच का आहे तुमचं फायनल आन्सर आहे, ठीक आहे. हेच का आहे तुमचं फायनल आन्सर आहे. तुम्ही जर याला जर हे जरी ठेवल्या तुम्ही तरी काही प्रॉब्लेम नाही, हे जरी ठेवल्या तरी काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. हे बी आन्सर लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळतील, हे जरी लिहिलं तरी आन्सरचे मार्क्स पूर्णपणे मिळून जातील, ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. काय करूया आता, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, हे मी मिटवतो. पाहत लक्ष द्या, नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन नंबर तुमचा 2 आहे. तर सोल्युशन पास सोडवून टाकू आपण डायरेक्टली फास्ट. तर हा m + 2n + 3r चा स्क्वेअर, ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर इथे a ची व्हॅल्यू तुमची का, a म्हणजे m आहे तुमचा, त्याच्यानंतर तुमचा b का आहे, हा m आहे, हा b का आहे तुमचा 2n आहे, आणि c का आहे तुमचा 3r आहे, ठीक आहे. ह्या व्हॅल्यू काय करा तुम्ही पुट करा ह्या फॉर्म्युल्यामध्ये. आता मी सोडवतो. हा m² म्हणजे a² म्हणजे तुमचा m² + b² म्हणजे 2n²
काय ब्रॅकेट टाकतो. जेव्हा 2 टर्म असतात काय करा, त्याला ब्रॅकेट टाका आणि त्याचा स्क्वेअर करा. एक टर्म असलं तर डायरेक्टली स्क्वेअर करून टाका. 2n झाला प्लस 3r, ह्या कशाचा स्क्वेअर आहे, cचा स्क्वेअर, 3r c स्क्वेअर प्लस त्याच्यानंतर 2ab, ए काय आहे तुमचा m आहे आणि b तुमचा आहे 2n प्लस 2 का आहे तुमचा bc आहे, तर 2 b आहे तुमचा 2n आणि c आहे तुमचा 3r. त्याच्यानंतर प्लस तुमचा काय आहे, इथंच लिहितो मी 2 काय आहे त्याचा cr नाही 3r हा c ची किंमत आहे आणि a ca आणि a ची किंमत आहे तुमची m. हे लिहिलेलं आहे, दिसत असेल तिथपर्यंत. ठीक आहे, तर याला मी सॉल्व करतो, थोडं इकडून घेतो, व्यवस्थित मावेल सगळं. हा m स्क्वेअर जसाच तसा प्लस 2चा स्क्वेअर तुमचा 4 होतो. 2चा स्क्वेअर काय होतो तुमचा 4 आणि n स्क्वेअरला n स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर 9 होतो. हा 3चा स्क्वेअर 9 आणि r स्क्वेअरला r स्क्वेअर प्लस 2 हा याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2 × 2 तुमचा 4 आणि हा mnला mn प्लस हा ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2 × 2 4, 4 × 3 12 आणि nr काय आलं तुमचा nr प्लस हा तुमचा काय 2 × 3 6 mr काय आलं तुमचा हा mr होईल. तर हे झालेलं आहे तुमचं सोडून. आता थोडंसं याला व्यवस्थित लिहायचं तर लिहू शकता तुम्ही. एका स्टेपमध्ये तुमचं आन्सर पण येऊन गेलेलं आहे. तुमचं काय m स्क्वेअर प्लस 4n स्क्वेअर प्लस 9r स्क्वेअर प्लस 4mn प्लस 12nr प्लस 6rm किंवा mr, हेच तुमचं आन्सर आहे. आन्सर आले 2 स्टेपमध्येच आन्सर आलेलं आहे तुमचं. आता ह्याला व्यवस्थित लिहायचा काय प्रश्न येत नाही, कारण याच्यामध्ये कोणतं टर्म वगैरे नाही. हेच तुमचं फायनल आन्सर आहे, हेच तुमचं काय आहे सोल्युशन आहे. त्याच्यानंतर तुमचा थर्ड क्वेश्चन आहे. मी काय करतो, थर्ड क्वेश्चन पण लगेच घेऊन टाकतो, हे मिटवतो. ठीक आहे, मिटून आपण घेऊया, व्यवस्थित दिसेल. पहा आता हा नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन लिहिलेला आहे. पहा याचं सोल्युशन पाहूया डायरेक्ट. ठीक आहे, तर काय जशाच तसा क्वेश्चन लिहून घेतो. 3x + 4y - 5p चा स्क्वेअरला स्क्वेअर. तर एची किंमती ए बीच्या किंमती लिहून देतो मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. एची किंमत काय तुमची 3x आहे, बीची किंमत काय तुमची 4y आहे आणि सीची किंमत काय तुमची 5p आहे. ठीक आहे, 5p आहे. आता पहा इथं आपला अगोदर मायनस आला नव्हता, मायनस आला तर मायनस लिहून टाकायचं, प्लस आला तर प्लस लिहून टाकायचं, कारण आपण मायनससाठी सेपरेट फॉर्म्युला बघितलेला आहे का नाही. मायनस आला तर काय करतो आपण ब्रॅकेटमध्ये लिहून टाकतो. ठीक आहे, तसंच सोडवायचं आहे आपल्याला, तसंच लिहायचं. तर पहा, तर ठीक आहे, पुढं पहा. तर सीची किंमत तुम्ही काय घ्या, वाटलं तर -5p आहे. सीची किंमत काय तुमची -5p आहे, -5p आहे, कारण मायनस आहे ना इथं, -5p आहे. तर पुढं पहा, मायनस दिसतो का तुम्हाला व्यवस्थित. ठीक, पहा इथं पायाला सोडवा. आता ह्याला सोडवलं तर तुमचं काय येईल, ए स्क्वेअर म्हणजे 3x² होईल तुमचा. हा ए स्क्वेअर झाला प्लस बी स्क्वेअर म्हणजे 4y स्क्वेअर प्लस आहे का. आता पहा मायनस आहे इथं, तर मायनस असेल तर प्लस असेल तुमच्या तिथं, परंतु मायनस तुमचा फॉर्म्युला काय आहे इथं प्लस आहे. फॉर्म्युल्यामध्ये प्लस आहे आणि सीची किंमत तुमची काय आहे -5p आहे. तर कसं सोडवणार, हा प्लसला प्लस लिहा. इथं पहा, थोडं लक्ष द्या, हा प्लसला प्लस. सीची किंमत काय आहे तुमची -5p आहे ना, सीची किंमत -5pचा स्क्वेअर असं करा. त्याच्यानंतर प्लसला प्लस, फॉर्म्युल्यानुसार जायचं, किंमत फक्त लक्षात घ्यायचं. 2 ला 2, एची किंमत किती आहे तुमची 3x, 3xला 3x. त्याच्यानंतर बीची किंमत किती आहे तुमची, बीची किंमत 4y आहे ना, 4yच आहे, हा 4y आहे. त्याच्यानंतर हा झालेला आहे तुमचा प्लस. त्याच्यानंतर तुमचा आहे 2bc. ठीक आहे, 2bची किंमत आहे तुमची 4y आणि सीची किंमत आहे -5p. हे इथपर्यंत झालेलं आहे. त्याच्यानंतर इकडं बसेल का, बसणार नाही, आपण इकडे लिहूया. प्लस आपल्याकडे जागा पण आहे. ठीक आहे, प्लस त्याच्यानंतर 2, सीची किंमत तुमची आहे -5p, डायरेक्ट ब्रॅकेटमध्ये टाका -5p आणि त्याच्यानंतर एची किंमत आहे 3x. तर ह्याला सोडवा तुम्ही. सोडवल्यावर काय येईल तुमचं, इथून लिहितो मी. तर हा 3चा स्क्वेअर तुमचा 9 येईल आणि एक्सचा स्क्वेअर x स्क्वेअर प्लसला प्लस 4चा स्क्वेअर 16, y स्क्वेअरला y स्क्वेअर प्लस. पहा प्लसला प्लस 5. पहा एखाद्या एक लक्षात घ्या, इथे काय लक्षात घ्या, कोणत्याही निगेटिव्ह संख्येचा जर स्क्वेअर केला तर तुम्ही काय येतो पॉझिटिव्ह येतो. एवढं लक्षात घ्या, कोणतीही संख्या, पहा संख्या तुमची निगेटिव्ह असो की पॉझिटिव्ह असो, सिम्पली लक्षात घ्या,
तुम्ही जर कोणत्याही संख्येचा पॉझिटिव्ह संख्या असो की निगेटिव्ह संख्या असो तर त्या संख्येचा तुम्ही जर स्क्वेअर केला तर तो पॉझिटिव्ह येतो. म्हणजे मायनस असो संख्या की प्लस असो तिचा स्क्वेअर केला तर तो प्लसमध्ये म्हणजे पॉझिटिव्ह येतो. तर 5p स्क्वेअर केला तर तुमचा प्लसमध्ये येईल 25. तर तुम्ही म्हणसाल सर नाही तर हा मायनस कुठे गेला. 5चा स्क्वेअर केला तुम्ही तर काय येईल तो -5चा स्क्वेअर प्लस 25 येईल आणि हा p स्क्वेअरला p स्क्वेअर प्लस. तर ह्याला पुन्हा पहा 3 ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करा. 2 × 3 तुमचा होईल 6, 6 × 4 6 × 4 तुमचा 24. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा काय हा x आणि हा y xp. ठीक आहे. xy आहे xy आहे p नाही. ठीक आहे. xyला xy. त्याच्यानंतर हा पा आता इथं एकच मायनस आहे तर काय होईल तुमचा हा प्लस जरी असला तर हा मायनस काय होईल तुमचा म्हणजे पा 2 × 4 ह्या आधी मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2 × 4 काय होईल 4 2 8 2 × 4 8 8 × 5 40 होईल. किती होईल तुमचा 40 आणि तुमचा मायनस पी आणि वाय तर तुमचा काय प्लस मायनस काय होईल प्लस आणि मायनस तुमचा मायनस होतो. ठीक आहे. तर हा मायनस होईल तुमचा त्यामुळे इथं मायनस लिहिलं आहे. हा 2 × 4 8 8 × 5 40 40 येतं. त्याच्यानंतर पी वाय 40 पी वाय झालेला आहे. त्याच्यानंतर तुमचा हा राहिलेला आहे. हा पण तुमचा इथे एक मायनस आहे आणि बाकीचे प्लस आहेत तर प्लस मायनस तुमचा काय होतो मायनस होतो किंवा मायनस प्लस जरी केला तरी तुमचा मायनस होतो. ठीक आहे. म्हणजे इथं मोठ्या संख्येचं चिन्ह येते. तुम्ही याच्यामध्ये पहा इथं जर तुमचं हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ना मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस मायनस मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी आहे तुमची. तर प्लस मायनस असेल तर मायनस मायनस प्लस असेल तर मायनस येते आणि जर ॲडिशनची असेल तर मोठ्या संख्येचं चिन्ह येते ॲडिशनची प्रॉपर्टी असेल तर इथं तुमचा काय येईल इथं पण मायनस येईल. काय होईल तुमचा मायनस 2 × 5 10 10 × 3 30 30 आणि तुमचा पी आणि एक्स पी एक्स येईल. काय येईल तुमचा पी एक्स येईल. हे सगळं सोडवलेलं आहे तुम्ही. तर ह्याला काय करू शकता तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. तुम्ही सिम्प्लिफाय करायची गरज आहे का तुम्हाला. एका स्टेपमध्ये आपला आन्सर आलेला आहे थिंक. ठीक आहे. 9x² + 16y² 25p² 24xy मायनस 40py मायनस 30px. याच्यामध्ये काय कटायसारखं काय आहे का तुम्हाला. हा पी वाय हा पी पण आहे तुमच्याकडे. ठीक आहे. पी वाय ठीक आहे. तर हे तुमचं काय आहे आन्सर आलेलं आहे अशा प्रकारे. तर काय आहे तुमचं एक बार मी काय करतो चेक करतो टॅली करतो. ठीक आहे. 9x² + 16y² + 25p² प्लस 24xy मायनस 40py मायनस 30px. तर हे तुमचं काय आहे आन्सर आलेलं आहे. तर आपण 1-2 स्टेपमध्येच काय केलेलं आहे आन्सर काढलेलं आहे. ठीक आहे. ही पहिली स्टेप ह्याच्यानंतर दुसरी स्टेप हे तुमचं फायनल आन्सर आहे. त्याच्यानंतर काय आहे तुमचा एक क्वेश्चन आहे 7m - 3n. काय आहे क्वेश्चन तुमचा हा क्वेश्चन करायचा आहे तुम्हाला. 7m - 3n -4k वाटलं तर करून देतो कारण 2 मायनस आहेत तुम्हाला आणि थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकते. ठीक आहे. काय करू मी करून देऊ का काय करू चला करूनच देतो तुम्हाला. हा एक ह्या पण क्वेश्चन ठीक आहे मिटवतो आणि हा क्वेश्चन घेतो नाहीतर तुम्हाला अनेक समजणार नाही. पहा आता लक्ष द्या. आता हा क्वेश्चन 4th क्वेश्चन घेतलेला आहे तर याचं सोल्युशन पाहूया आपण. सोल्युशन = पहा काय जशाच तसा एकदा क्वेश्चन लिहून घ्या. 7m - 3n -4k हा तुमचा क्वेश्चन आहे त्याचा स्क्वेअर आहे. तर कसं पहा फॉर्म्युला माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना फॉर्म्युला माहीत आहे. इथं मी ए बीच्या किमती लिहून देतो. ह्या ए बीच्या किमती या फॉर्म्युल्यानुसार काय करा पुट करा या फॉर्म्युल्यात आन्सर येऊन जाईल. तर तुमची एची किंमत काय आहे एची किंमत आहे तुमची 7m. बीच्या जागी तुम्हाला टाकायचं आहे -3n टाकायचं एवढं लक्षात घ्या. बीच्या जागी -3n टाकायचं आहे आणि सीच्या जागी तुम्हाला काय टाकायचं आहे -4k टाकायचं आहे. तुम्हाला आपण जसे पहा a - b³ साठी वेगळा फॉर्म्युला a + b³ साठी वेगळा फॉर्म्युला पाहिला होता. ह्याच्यासाठी वेगळा फॉर्म्युला बघायची काही गरज नाही. तोच फॉर्म्युला एकच फॉर्म्युला हाच फॉर्म्युला आहे मायनस आणि प्लससाठी. फक्त मायनस आणि प्लसच्या किमती प्लस आणि प्लस असेल तर प्लस किंमत घ्यायची मायनस असेल तर मायनस किंमत घ्यायची. ठीक आहे. प्लस असेल तर आपण प्लस लिहत नाही कारण हे प्लसच असते याचा अर्थ. मायनस असेल तर आपल्याला लिहावं लागते. ठीक आहे. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तर ह्याला सोडूया. तर a² म्हणजे 7m² प्लस हा इथला आहे प्लस फॉर्म्युल्यामधला हे टाकायचं. ठीक आहे. तर हे फॉर्म्युला जशाच तसा वापरायचा आणि मायनस प्लस असेल तर त्याला ब्रॅकेटमध्ये टाकायचं. प्लस b² बी का आहे तुमचा 3n -3n आहे चा स्क्वेअर प्लसला प्लस सी काय c² सी काय आहे तुमचा -4k चा स्क्वेअर प्लसला प्लस 2ab 2ला 2 ए आहे तुमचा 7m आणि बी आहे तुमचा -3n. तर हे टाकलेलं आहे.
त्याच्यानंतर काय आहे तुमचा पहा +2 मी काय करतो थोडंसं प्रॉब्लेम चालला आहे तिकडं दिसायला आपल्याला इकडेच लिहितो ठीक आहे प्लस काय करतो मी इथून 2bc इथून लिहितो ठीक आहे इथे लिहितो म्हणजे थोडं आपला जागा पण उरते काय नाही तर 2b ची किंमत काय -3n आणि c ची किंमत काय तुमची -4k त्याच्यानंतर प्लसला प्लस 2 ला 2 c ची किंमत किती आहे -4k ब्रॅकेटमध्ये टाकायचं किमती आणि तुमची a ची किंमत काय आहे 7m ठीक आहे तर आपण काय करायचं हा फॉर्म्युला वापरताना हा प्लस प्लस सगळं लिहायचं जर किंमत आली तर एखाद्याची मायनस किंमत आली तर ती ब्रॅकेटमध्ये टाकायची सगळे आपण ब्रॅकेटमध्ये टाकलेले आहे त्याच्यानंतर सिम्प्लिफाय करायचं पहा त्याला सिम्प्लिफाय करूया आपण हा 7m² 7चा स्क्वेअर 49 आणि mचा स्क्वेअर m² प्लसला प्लस पहा मी तुम्हाला काय सांगितलं होतं कोणत्याही निगेटिव्ह संख्येचा किंवा पॉझिटिव्ह संख्या कोणती संख्या असो पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो प्लस असो मायनस असो त्याचा स्क्वेअर जर केला तर पॉझिटिव्हच येतो 9 n² येईल 3चा स्क्वेअर 9 आणि n² ला n² यांचा स्क्वेअर n² होईल प्लसला प्लस 4चा स्क्वेअर केला तर +16 येईल कारण मी सांगितलं निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो -4चा स्क्वेअर पण काय तुमचा 16 येईल 16k² त्याच्यानंतर पहा हे मल्टिप्लिकेशन आहेत हां पहा मल्टिप्लिकेशनमध्ये सांगितले होतं तुम्हाला मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टी काय तुमचा प्लस प्लस पहा एक नंबर तुमचा प्लस असेल तुमचा आणि दुसरा नंबर काय आहे तुमचा ह्याचा अर्थच मल्टिप्लिकेशन दुसरा नंबर प्लस आहे तर तुमचा नंबर येणारा प्लस असतो दुसरा नंबर पहा एक नंबर मायनस आहे तुमचा आणि दुसरा नंबर मायनस आहे येणारा नंबर पण प्लसच असतो दोन मायनस पण एक मायनस आहे दुसरा प्लस आहे तर आन्सर मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस येते आणि पहिला प्लस आहे आणि दुसरा मायनस आहे तर आन्सर पण काय येते मायनस येते हे मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टी आहेत लक्षात घ्या तर तुमचा एक मायनस आहे याच्यामध्ये कोणता एक मायनस असेल तर मायनस आन्सर यायले तर इथं तुमचं मायनस आन्सर येईल ठीक आहे तर हां इथं लिहितो ना आपण ह्याला सोडवले ठीक आहे काय करणार हां इथं मायनस येईल हे मायनस कुठून आलं तर त्या प्रॉपर्टीनुसार आता त्याचं तिघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या 2 × 7 काय होईल तुमचा किंवा 7 × 3 तुमचा 21 होईल 21 × 3 21 × 2 तुमचा होईल किती 42 -42 mn ह्याला सोडवल्यावर त्याच्यानंतर पहा हा मायनस आणि हा मायनस दोन मायनसचं मल्टिप्लिकेशन असेल तर काय येतो प्लस येतो मी सांगितले तर हा मायनस मायनस तुमचा प्लसच येऊन जाईल प्लस काय येईल तुमचा 3 × 4 3 × 4 इथं काय विसरले का आपण पहा इथं 2 राहिला आपला कारण फॉर्म्युल्यामधला 2 राहिलेला आहे इथं ठीक आहे फॉर्म्युल्यामधला 2 टाकलाच नाही ना आपण तर हा तुमचा 2b ची किंमत काय आहे तुमची -3n आणि c ची किंमत आहे 4k तर 2 राहिला होता आपला लगेच लक्षात आलेला आहे तर 2 × 3 × 4 पहा काय करायचं मायनस मायनस तुमचं हे दोन मायनस असल्यामुळे प्लस आलेला आहे 2 × 3 4 त्रिकम काय होतील तुमचे 3 2 6 6 आणि 4 6 चौक 24 तर किती होतील तुमचे 24 होईल 6 × 4 24 आणि हा NK किंवा KN म्हणा काय म्हणायचं ते म्हणा तर तुमचा काय असेल KN म्हणा NK म्हणा काय म्हणायचं ते म्हणा हा KN त्याच्यानंतर हा एक मायनस आहे एक मायनस असेल तर तुमचा आन्सर काय येणार आहे मायनस येणार आहे तर मायनस आहे तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा त्याच्यानंतर 2 × 4 काय झालं तुमचा 8 आणि 8 × तुमचा 7 आहे का ना 8 × तुमचा काय आहे 7 तर काय 7 7 49 7 8 56 56 येईल तुमचा करून बघा किंवा 7 चौक काय होईल तुमचा 7 × 4 28 × 2 किती होईल तुमचा 28 × 2 56 आणि हा मायनस आहे तर मायनस आणि तर KM ठीक आहे किंवा MK लिहा MK ठीक आहे आपल्या याचं नाव पण आहे MK कोचिंग क्लासेस तर MK लिहा ठीक आहे MK काही लिहू शकता तुम्ही तर अशा प्रकारे काय झालेलं तुमचं सिम्प्लिफाय झालेलं आहे अशा प्रकारे क्वेश्चन तुमचा तर याला फर्दर सिम्प्लिफाय करता येऊ शकते का तर याला फर्दर सिम्प्लिफाय करायची काही गरज नाही वाटलं तर तुम्ही मायनसच्या टर्म मायनसला घेऊ शकता प्लसच्या इकडं प्लसला घेऊ शकता तर अशा प्रकारे काय 49m² + 9n² + 16k² -42 mn + 24 mk + 24 काय आहे तुमचं mk + 24 kn आलेला आहे आपला त्याच्यानंतर -56 km तर इथं आपलं एकदा बरोबर आहे का पहा एकदाच आपण चेक करू ठीक आहे तर हे सगळं आहे का बरोबर घेतलेत का व्हॅल्यू आपण पहा a² हा a² ची व्हॅल्यू + b²
प्लस सी स्क्वेअर प्लस 2 का आहे तुमचा ए बी आहे ए, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर तुमचा 2, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर सी बरोबर आहे प्लस त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 4K कशाची व्हॅल्यू सी, त्याच्यानंतर ए बरोबर आहे, त्याच्यानंतर 49चा 7चा स्क्वेअर 49 प्लस 9 प्लस 16 ठीक आहे, प्लस त्याच्यानंतर पहा इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही आहे, त्याच्यानंतर मायनस होईल ठीक आहे, 14 त्रिक 42 ठीक आहे, हे पण बरोबर आहे, MN हे पण बरोबर आहे 24, त्याच्यानंतर 3 2 6 6 चौक 24, त्याच्यानंतर NK बरोबर आहे KN त्याच्यानंतर 24 मायनस 4 2 8 56 ठीक आहे, MK बरोबर आहे. तर तुमच्या याच्यामध्ये आन्सर चुकीचं दिलेलं आहे याच्यामध्ये डायजेस्टमध्ये ठीक आहे, तर त्याच्यामध्ये थोडंसं चुकीचं आपण जे सोडवलं ते बरोबर आहे ठीक आहे. मी एक बार म्हणलं चला आपण टॅली करावं आन्सर ठीक आहे, म्हणजे एखाद्या वेळेस आपलं चुकलं तर नाही, कोणतं राहिलं तर नाही, त्यासाठी मी टॅली केलेलं आहे. तर आपले हे आन्सर काय आहे बरोबर आहे. तुमच्या याच्या डायजेस्टमधलं आन्सर थोडंसं चुकीचं दिलं इथं त्यांनी मायनस केलेलं आहे ठीक आहे, चालते. मायनस नाही तिथं NK दिलेलं आहे ठीक आहे, KN लिहा किंवा NK लिहा, KN आणि NK दिलेलं आहे बरोबर आहे, तरी आपला आन्सर बरोबर आहे. तर ठीक आहे चालते, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला हे क्वेश्चन सगळं सोडून झालेलं आहे. ह्याच्यानंतरचा पार्ट काय करूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया ठीक आहे. तर आज आपण इथं थांबूया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करण्यासाठी नक्की सांगा ठीक आहे, कारण आम्ही ह्यासाठी भरपूर मेहनत घेत आहोत ठीक आहे. तुमच्याकडनं जर चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्हाला पण व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रेरणा मिळते ठीक आहे. चालते, थँक्यू.